रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा आमची बहीण शिलाताई या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करते। सर्वांना प्रथम मानाचा जय भीम। सर्वजण सालाबाद प्रमाणे याही वर्षी सर्वजण इथे उपस्थित आहेत। मी भीम महोत्सवाला खूप खूप शुभेच्छा देते। सीमाताईंच्या हस्ते उद्घाटन झालं, सीमाताईंना पण खूप खूप शुभेच्छा देते। आज खरं म्हणजे विनोदचा वाढदिवस पण आहे, विनोदला पण वाढदिवसाच्या शुभेच्छा देते। आज एवढ्या महिला स्टेजवर आहे आणि बाबासाहेबांची ही ताकद आहे की आज आमच्या महिला सुद्धा बोलू लागल्या आहेत आणि ही ताकद फक्त बाबासाहेबांमुळे आलेली आहे। आज मी महिलांना एवढंच सांगते की ज्या बाबासाहेबांनी आम्हाला शिक्षणाचं दार उघडं करून दिलं, ज्या बाबासाहेबांनी आम्हाला विज्ञानाकडे दिलं, आज आमच्या काही महिला जसं आपण बघतोय की खरं प्रकरण भोंदूबाबाचं प्रकरण, कुठल्याही महिलाने कुठल्याही भोंदूबाबाकडे जाऊ नये, कुठल्याही अंधश्रद्धा ठेवू नये। बाबासाहेबांची जयंती आहे, बाबासाहेबांनी जे विचार आपल्याला दिलेले आहेत ते विचार सगळ्यांनी घेऊन चालावेत। शिका, संघटित व्हा व संघर्ष करा। आपल्या मुलांना शिकवा, संघर्ष करायला सांगा, संघटित व्हायला सांगा, महापुरुषांची पुस्तकं वाचायला सांगा, त्यांचे ज्ञान द्यायला सांगा। जर तुम्ही सावित्री आणि जिजाऊ बनला तरच शिवाजी आणि बाबासाहेब जन्माला येतील, घडतील। मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना भीम महोत्सवाच्या शुभेच्छा देते। नेहमीच विनोद हा मला नाही वाटत कुठे महाराष्ट्रात किंवा मुंबईमध्ये 5-6 दिवस हा कार्यक्रमाचा एवढा उत्साह होतो, कुठं होत असेल। 15 वर्ष होऊन गेली तरी पण तो उत्साह आणि ती चळवळ अजूनही त्याच्यामध्ये वळवळ करत आहे आणि ती ताकद बाबासाहेबांची घेऊन तो चाललेला आहे, पक्षाची ताकद घेऊन चाललेला आहे। एवढंच बोलते, भीम ने हमें बलवान बना डाला है, भीम ने हमें बलवान बना डाला है, कोई हटा ना सके ऐसा चट्टान बना डाला है। अरे मेरे भीम के संविधान का करिश्मा तो देखो यारो, एक चाय बेचने वालों को देश का पंतप्रधान बना डाला है। जय भीम, जय भारत। ताई, आता तुम्ही बोलल्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे भारतामध्ये असा भीम महोत्सव मुलुंडमध्ये होतोय। आज पहिल्यांदाच डम्पिंग पासून ह्या पूर्ण डम्पिंग रोड लाइटिंगने भरलेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती अत्यंत थाटामाटामध्ये साजरी होत असताना काही आपल्यातलेच लोक आरटीआय टाकतात, रस्त्यावर लाईट कशी चालू, अत्यंत खेदाची गोष्ट आहे। त्याचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो। कोण तो नालायक असेल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे, लाईटिंग चालू आहे आणि तू कसा आरटीआय टाकतो, लाईट कधी रात्रभर चालू आहे। लाज वाटली पाहिजे, शरम वाटली पाहिजे। मित्रांनो, हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि आपल्याला सगळ्यांना अभिमान पाहिजे। 29ची लाईटिंग तुम्हाला चालते, 10-15 लाईट चालते आणि तुम्ही आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लाईटिंग स्वर्गस्थ झालेली आहे। आमचं विनोदचं नाव होणार आहे, अरे विनोदचं नाव होणार नाहीये, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव अमर राहणार आहे। यानंतर मी आमच्या आज त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं असं आमच्या राष्ट्रीय नेत्या आदरणीय सन्माननीय सीमाताईंना मी विनंती करतो, आपण आमच्या जिल्हाध्यक्ष स्वप्नाली आपण मंचावर यायचंय आणि मी सीमाताईंना विनंती करतो